रोज सकाळी उठलं की सर्वात आधी पडणारा प्रश्न तो म्हणजे सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी काय बनवायचं. आणि त्याचसाठी आपण नाश्ता सिरीज सुरू केली आहे आणि नाश्ता सिरीजचा आजचा एपिसोड आहे 8वा. आज आपण बनवतोय मस्त थंड झाल्यानंतरही मौसूद राहणारा, तोंडात टाकताच विरघळणारा गव्हाच्या पिठाचा शिरा. त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये अर्धी वाटी तूप घालायचं. तूप गरम झालं की त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय ते घालायचं. आणि आता मंद आचेवर हे गव्हाचं पीठ छान सोनेरी रंग येईपर्यंत आणि खमंग असा सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. गव्हाचं पीठ भाजून होतंय तोपर्यंत एका पातेल्यामध्ये ज्या वाटीने मोजून तूप आणि गव्हाचं पीठ घेतले त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतले ते गरम करण्यासाठी ठेवायचं. पाण्याचं प्रमाण दुप्पट वापरायचंय. तर इथे पहा पाणी उकळेपर्यंत मंद आचेवर गव्हाचं पीठ सुद्धा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झाले. त्यानंतर आता यामध्ये उकळलेलं पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर गव्हाचं पीठ पाण्यामध्ये एकसारखं मिक्स करायचं. लक्षात ठेवा अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. तर इथे पहा गव्हाचं पीठ छान असं मिक्स केलं आहे. त्यानंतर त्याच वाटीने मोजून यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची. साखर घातल्यानंतर साखर सुद्धा यामध्ये एकसारखी मिक्स करायची. झाकण ठेवून मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढायची. आणि इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटं वाफ काढली आहे. झाकण काढायचं आणि मस्त असा तोंडात टाकताच विरघळणारा मऊसूत थंड झाल्यानंतरही चवीला भन्नाट लागणारा गव्हाच्या पिठाचा शिरा बनून तयार झाला आहे. याला कडा प्रसाद सुद्धा म्हणतात. तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला